बाग तळवड्यातल्या ज्यांनी भाजी लावली आहे तळे बाजारला, तर मित्रांनो तळवड्यातले माणसं आहेत आणि या ठिकाणी अननस आहेत. ओके, आज काय काय घेऊन येलात? धोडिया, बारके धोडिया, सौंदळे, बांगडे आहेत आणि तर या ठिकाणी शेंगाळ आहे, गोलंबी आहे, साडा कोंबडा आहे. आता आपले मित्राचे वडील आहेत करंजे आणि यांच्यानी शेंगटे आणलेले आहेत, बघू शकता. खेकडे कसे लावलात? खेकडे 600 रुपये. तर आनंदवाडीतली आहे. आज काय काय घेऊन येलं? मासे काय काय आणलं? दोडिया आणि बांगडे, सौंदाळे, कापी. कसे लावलं? 100 वाटे. 100 आणि बळे? बळे 100 रुपये वाटे. बळे 100 रुपये वाटे. नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड तळे बाजार, म्हणजे मागे बघू शकता तुम्ही तळे बाजार, तलाव आहे, त्या तळ्याच्या बाजूला बाजार भरायचा पहिला, त्यामुळे तळे बाजार असं म्हटलं जातं. आणि पहिले बैलगाडीवरसून घेऊन येत होते बाजार वगैरे, आणि आता काही सुधारणा झाल्यामुळे तळं राहिलं बाजूला आणि पुढे रस्ता वगैरे झाला, त्या ठिकाणी रहदारी झाली, त्या ठिकाणी मित्रांनो आता बाजार भरतो. आणि त्यामुळे आपण हा तळे बाजार आजचा रसिक मायबाप आणि शेतकरी आणि कष्टकरी शेतकरी यांचा आपण बाजार आज पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा. आपला बाजाराचा पहिलाच व्हिडिओ असेल, नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑल करा आणि सर्वप्रथम मला व्हिडिओ पाहता येतील. चला जाऊया थेट बाजारामध्ये. हा आहे तलाव, जो तळे बाजार ह्याच तळ्यापासून नाव निर्माण झालं आहे. आणि हे समोर दगड दिसत आहेत, ते पाणी तुम्हाला न्हावणकुंड धबधबा तळवडे ह्या ठिकाणी सोडण्यात येतं. हे बघा इथून आता हे बघा ह्या साईडने ते बाहेर पडतं. मित्रांनो हे आहे तुळशी वृंदावन, म्हणजे त्या काळचं तुळशी वृंदावन, ते अजूनही जसं तसं आहे. आणि ही खर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी खण वगैरे होती किंवा भात शेती वगैरे असेल काहीतरी. चला तर आता पण मित्रांनो ह्या ठिकाणी पण आपल्याला वेगवेगळे देवदेवतांचे ठिकाण दिसतंय लिंगेश्वराच्या बाजूलाच. तर मित्रांनो बाग तळवड्यातल्या ज्यांनी भाजी लावली आहे तळे बाजारला, वांगी आहे, लाच आहे, पडवळ आहे आणि शेंगा. रेट काय तुमचं? 20 रुपये पालेभाजी वांगी. ओके, आणि पडवळ पण 20 रुपये आणि शेंगा सगळे 20 रुपये. तर मित्रांनो तळवड्यातले माणसं आहेत. आणि गवर कशी आहे? वांगी सर्व 20 रुपये. ओके, भोपळा आहे, शेंगा आहे, लाल माठ आहे, परत नारळ कसे आहेत? 30 रुपये. आणि ते पण गावठी नारळ आहेत मित्रांनो. आम्ही आपल्या शेतकरी बांधवाकडसून नक्कीच घ्या तुम्ही, आपणही घेतोय. तर मित्रांनो आपण आता एक वाटा घेतला आहे, वांग्याचा एक वाटा घेतला आहे आणि एक्स्ट्रा वाढीव पण देत आहेत आपल्याला. या ठिकाणी अननस आहेत. कसे आहेत अननस? 50ला 1 आणि 100ला 2. तर मित्रांनो नक्की घ्या या ठिकाणी, आणि ताजे फ्रेश आहेत. चला आता इथून आपण जाऊया पुढे. मित्रांनो ह्या प्रत्येक ही लाईन पूर्ण दिसते ते सगळे बाग तळवड्यातलेच आहेत. आणि यामध्ये नाव काय तुमचं? तुमचं नाव काय तुमचं? शेलर. आणि आज काय घेऊन आलात?
घेऊन काय आलात बाजारात? नारळ, केळी आणि ते आज भेंडी वगैरे आणले आहेत, वाली पण आहेत, परत काजूगर आहे, आंब्याचं साठ आहे. आणि रेट काय आहे प्रत्येकी? आंबा आणि वांगी आणि आपले फणसाचे 150 रुपये पाव किलो. आणि नारळ कसे आहेत? 40 रुपये एक. आणि आपले भाजीची केळी 20 रुपये. आणि वांगी या भेंडी आणि गवार 20 रुपये. काजू 50 आणि आंब्याचं साठ 100ला 3. ओके, धन्यवाद. चला आपण आता पुढे जाऊया. आपण आता मसालेचं प्रोडक्ट मित्रांनो, ह्या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ पूर्णपणे पाहायला भेटेल. आपण आता मसाल्याचं बघितलं पूर्णपणे. या ठिकाणी मसाल्याचं म्हणजे हॉटेल रवींद्रनाथ या ठिकाणी तुम्ही मसाल्याचे दर गुरुवारी या ठिकाणी खायला भेटेल. मुकेश भाई म्हणून. मित्रांनो, प्रत्येक बाजारामध्ये आपण म्हणतो म्हावरं असेल, पण आज आपण आता सुकं म्हावरं काय आहे ते बघूया. तर या ठिकाणी शेंगाळ आहे, गोलंबी आहे, साडा कोंबडा आहे. ओके, आज काय काय घेऊन येलात? दोडिया, बारके दोडिया, सौंदळे, बांगडे आहेत आणि गोलंबा आहे. चालेल. आणि ते काय? सोडे, सुकवलेले सोडे आहेत मित्रांनो, होऊ शकता. आणि काय प्राइस आहे प्रत्येकाची? 250 रुपये. आणि दोडिया 200ला 12. आणि बारकी दोडिया 100ला. आणि गोलंबा कसं आहे? 100. ओके. तर आनंदवाडीतली आहे. आज काय काय घेऊन येलं? मासे काय काय आणलं? दोडिया आणि बांगडे, सौंदाळे, कापी. कसे लावलं? 100 वाटे. 100. आणि बळे? 100 रुपये वाटे. बळे 100 रुपये वाटे. तुमका हवेत का? 200 रुपये. 100 रुपये. ठीक आहे. 350 रुपये किती डझन? आणि मुळे 200चे 3. कुर्ले कसे लावलं? शेंगटे कसे लावलं? आणि बारके शेंगटे आणि मुळे कसे? कालवा 100चे 3. आणि खेकडे कशा लावल्या? 500. ओके. तर आपल्याकडचे वानवड्याचे हरम आहेत. आणि आज काय काय आणलं घेऊन? गुंजले आणि मोठे पण चिंगळत ना. कसे वाटे लावलं? 500 रुपये वाटा. कोणतेही घेतलं तर 500 रुपये. सांग काय ते काय काय आणलं आज? हा हा का हा नाही नाही. तर मित्रांनो, हे आता आपले मित्राचे वडील आहेत करंजे, आणि यांच्यानी शेंगटे आणलेले आहेत, बघू शकता. खेकडे कसे लावलात? खेकडे 600 रुपये. 600 रुपये. आणि शेंगटे शेंगटे कसे? 200 रुपये. 200 रुपये किती? हां. खेकड्याची साईज बघा, त्याच्यावर मोठा खाप आणि त्याचे डिंगे बघताल ना, तर मग तुमका सांगा नेऱ्याच्या पुढचा मोरवे गाव. हो माहिती आहे. बरोबर.
मासे पण तुझेच होत गे. कसे लावलं बळे? 200 रुपये. आणि शेंगाळो? शेंगाळो 150 रुपयाला एक शेंगाळा. आणि नारळ कसे आहेत? हे कसे? हा 200 ने तो 100 रुपये. आणि सुपारी कशा लावल्यात? आणि कुळीत 100 रुपये. गावठी तेल पण आहे ना? गावठी तेल पण आहे ना? ते कसं लावलंय? आणि आगुळ तसंच आहे ना? आणि फणस पोळी आणि आंबा पोळी आहे ती. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कष्टकऱ्यांचा बाजार आहे भरलेला पूर्णपणे. मोरळे गावचेच आहे आपले बंधू. नारळ कसे आहे तुमचे? हे 50 रुपये. वांगी कशी आहेत? वांगी 20 रुपये. आणि हे पडवळा. आणि भोपळा कसा आहे? 20 रुपये. आणि शेंगे पण 20 रुपये. तर आपले शेतकरी आहेत त्यांच्यानी बाजार केलेला आहे बघा गुरुवारचा. तर मित्रांनो गुरुवारचा तळेबाजारचा बाजार कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा आपण बाजार बघितला, त्याबरोबर मासे कसे असतात आणि जे स्थायिक लोक आहेत त्यांचा आपण बाजार बघितला. आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला नक्की एक लाईक करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला.